लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे आज 1 ऑगस्ट. त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सुद्धा आहे आज. तर परंतु आपण आज लोकमान्य टिळकांचा अभ्यास करणार आहोत. तर 23 जुलै 1856 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात चिखली या गावामध्ये लोकमान्य टिळकांचा जन्म झाला होता. वडील गंगाधर रामचंद्र पंत टिळक व आई पार्वतीबाई होत्या. तर 1872 मध्ये सत्यभामा यांच्याशी लोकमान्य टिळकांचा विवाह झाला. मला एक गोष्ट नमूद करायची होती की लोकमान्य टिळक हे खूप मोठे युगपुरुष आहेत आणि त्यांनी खूप मोठं युग गाजवलं आहे, एक काळ गाजवला आहे. सो आपल्याला आज भरपूर माहिती कलेक्ट करावी लागणार आहे, भरपूर डाटा कलेक्ट करावा लागणार आहे. तर थोडासा वेळ जाईल, पण एक्झामसाठी ती खूप महत्त्वाची असेल. 1872 मध्ये सत्यभामा यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता लोकमान्य टिळकांचा. 1876 मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून त्यांनी बीएची परीक्षा बीएची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. फर्स्ट क्लास पण आले होते. त्याचबरोबर त्या एल-एल-बी शिकत असताना व एम-ए करणाऱ्या एल-एल-बी शिकत असताना एम-ए करणाऱ्या गोपाळ गणेश आगरकरांशी त्यांची मैत्री झाली. त्याच्यात बरोबर त्यांच्यासोबतचा एक महत्त्वाचा मुद्दा सांगता येईल की कॉलेजच्या दिवसांमध्ये ते हे सगळे मित्र बंड गार्डन या कट्ट्यावरती भेटत होते. नेक्स्ट महत्त्वाचा मुद्दा येतो 1 जानेवारी 1880 मध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांनी मिळून पुणे येथे मोरोबा दादा फडणवीस यांच्या बुधवार पेठेतल्या वाड्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. या शाळेची स्थापना करण्यासाठी महादेव बल्लाळ नामजोशी व वामनराव आपटे यांनी आर्थिक मदत त्यांना केली होती. त्याच्यानंतरचं आहे की 2 जानेवारी 1881 मध्ये टिळक व आगरकर यांनी इंग्रजी भाषेत मराठा वर्तमानपत्र सुरू केले. यांचे संपादक लोकमान्य टिळक हे होते. ते वर्तमानपत्र मुंबई येथून प्रसिद्ध केले जात होते. त्याचबरोबर आर्यभूषण नावाच्या छापखान्यामध्ये हे वर्तमानपत्र छापलं जात होतं. याच्यावरती क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे. 4 जानेवारी 1881 मध्ये टिळक व आगरकर यांनी मिळून केसरी वर्तमानपत्र सुरू केलं. 2 जानेवारी 1881 ला मराठा वर्तमानपत्र, जे की ते इंग्रजी भाषेत होतं, आणि 4 जानेवारीला टिळक आगरकर आणि दोघांनी मिळून केसरी हे वर्तमानपत्र सुरू केलं. ते मराठीमध्ये होतं. तर हे केसरी वर्तमानपत्र पुण्यावरून प्रकाशित केलं जात होतं. ह्याच्यानंतर केसरी हे वर्तमानपत्र पब्लिश करताना जगन्नाथ पंडितांच्या श्लोकांमधून एक घेतलेलं घोषवाक्य होतं त्या केसरी वर्तमानपत्राचं, स्थिती नोरे दद्या हे घोषवाक्य केसरी वर्तमानपत्रासाठी वापरलं गेलं होतं. त्याच्यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटी 1884, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, महादेव बल्लाळ नामजोशी, वामनराव आपटे यांनी मिळून डेक्कन एज्युकेशन सोसायटीची 1884 मध्ये स्थापना केली होती. शिक्षणाचा प्रसार करणे हा या सोसायटीचा मुख्य उद्देश होता स्थापनेच्या मागचा. त्याच्यानंतर 2 जानेवारी 1885 मध्ये या सोसायटीतर्फेच पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना करण्यात आली होती, जे मुंबईचे गव्हर्नर होते सर जेम्स फर्ग्युसन यांच्या नावावरूनच फर्ग्युसन कॉलेजचं नाव देण्यात आलं होतं. आणि या कॉलेजमध्ये लोकमान्य टिळक या कॉलेजमध्ये संस्कृत आणि गणिताचे अध्यापन करत होते, म्हणजे शिकवत होते. संस्कृत आणि गणित हे 2 विषय लोकमान्य टिळक शिकवत होते. आणि या कॉलेजचे पहिले प्राचार्य हे वामनराव आपटे हे होते. याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा मला डिस्कस करायचा इथे, तो म्हणजे ॲक्च्युली हा लोकमान्य टिळकांच्या खूप असं हे नाहीये, पण इथे सांगावासा वाटतोय. दादाजी आणि रखमाबाई प्रकरण आहे 1884 आणि 1884 ते 87च्या दरम्यान. कारण हा मुद्दा पुढे जाऊन बालविवाह प्रतिबंध कायद्याला लिंक होतो. त्याचबरोबर संमती वयाच्या कायद्याला सुद्धा हा म्हणजे लिंकेज आहे. हे प्रकरण, या प्रकरणामुळेच या पुढच्या सगळ्या गोष्टी घडल्या.
तर रखमाबाई राऊत हे ज्या एक महिला होत्या, या एक काय म्हणतात त्याला, डॉक्टर सखाराम राऊत यांची एक सावत्र मुलगी होती ती. आणि झालं असं की 19 वर्षाच्या दादाजी यांच्यासोबत 13 वर्षाच्या अ, रखमाबाईंचा विवाह झाला होता. परंतु असं होतं की दादाजी हे खूप म्हणजे काय म्हणतात त्याला, शिक्षण नव्हतं, व्यसनाधीन होते आणि त्यांना दम्याचा, अस्थमाचा आजार होता. वयाने मोठे होते. अ, असं सगळं असताना सुद्धा त्यांच्या आईनी म्हणजे लहानपणी ते लग्न ठरवल्यामुळे त्यांना ते जबरदस्तीने ते लग्न करायला लागलं. परंतु 13 वर्षाच्या ज्या रखमाबाई होत्या, त्या खूप हुशार होत्या आणि त्यांचे वडील डॉक्टर होते. सो त्यांचं शिक्षण खूप व्यवस्थित झालं आणि त्यांनी खूप शिक्षण व्यवस्थित म्हणजे डॉक्टर ही पदवी मिळवली. परंतु नंतर कळत्या वयात आल्यानंतर असं झालं, की रखमाबाईंनी त्यांच्याकडे नांदण्याला म्हणजे लग्न झाल्यानंतर सासरी जाण्यास नकार दिला होता. कारण अ, रखमाबाईंनी अट अशी घातली होती, की दादाजींनी शिक्षण घ्यायचं आणि हे म्हणजे व्यसनाच्या आहारी न जाता शिक्षण घेऊन काहीतरी नोकरी करायची अशी त्यांनी अट घातली होती. तर ती त्यांनी अट पूर्ण केली नव्हती आणि या शिकलेल्या होत्या, समंजस होत्या, या वयात त्यांना कळत होतं. सो त्यांनी ती गोष्ट म्हणजे सासरी जाण्यास नकार दिला होता. त्याच्यानंतर दादाजींनी या कोर्ट कचेऱ्यांमध्ये त्यांना नोटीस पाठवली होती, की तुम्ही आला नाहीत तर तुमच्यावर म्हणजे खटला वगैरे दाखल करण्यात येईल. पण रखमाबाईंचं वकीलपत्र हे केटी तेलंग घेतलं होतं यांनी आणि त्यांनी त्यांची सोडवणूक केली होती. परंतु हे दादाजी ऐकायला तयार नव्हते. त्यांनी पुन्हा त्यांच्यावरती हायकोर्टामध्ये अपील केलं. तर मग नंतर पुढे जाऊन त्यांना ₹2000 दादाजींना ₹2000 पैसे देऊन त्यांना शांत करून, समजावून सांगून समाजसुधारकांनी समजावून सांगून त्यांना रखमाबाईपासनं बाजूला केलं. तर रखमाबाईंच्या बाबतीत असं होतं, की केसर हे हिंद पुरस्कार यांना ब्रिटिशांकडून मिळाला होता. त्या एक स्त्रीरोग तज्ञ पण होत्या. तर यांचा पुढे जाऊन मुद्दा हा येतो, की लोकमान्य टिळकांच्या बाबतीत, की लोकमान्य टिळकांना ज्यावेळी ही गोष्ट कळाली होती, त्यावेळी त्यांनी यांना विरोध केला होता. रखमाबाईंच्या डिव्होर्सपर्यंत प्रकरण गेलं ना, की एवढी मोठी बाई म्हणजे पुरुषाला एका डिव्होर्स कसं काय देऊ शकते, याबद्दल त्यांनी विरोध केला होता. म्हणजे ते त्यांच्या बाजूनी नव्हते. हा खूप म्हणजे आपण प्रत्येक बाजूला 2 बाजू असतात नाण्याला. तशी ही लोकमान्य टिळकांची एक वीक बाजू होती, की त्यांनी समाजाकडे जास्त बघितलं होतं. परंतु इकडे स्त्रीचा विचार न करता त्यांनी तो मुद्दा उचलून धरला होता, की दादाजी आणि रखमाबाईंचं प्रकरण हे त्यावेळी लोकमान्य टिळकांच्या ह्याच्यात खूप गाजलं होतं. ह्याच्या नंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो टिळक आणि आगरकर यांच्यातील वाद. काही कारणांमुळे हे वाद नंतर वाढत गेले. जी घनिष्ठ मैत्री होती त्याच्यामध्ये फूट पडण्याची कारणं बरीच होती. त्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण जे होतं, की आगरकरांना सामाजिक सुधारणा करायच्या होत्या आणि लोकमान्य टिळकांना राजकीय सुधारणा करायच्या होत्या. तर टिळकांना म्हणजे ब्रिटिशांचा हिंदू धर्मात होणारा हस्तक्षेप मान्य नव्हता. प पहिल्यांदा ब्रिटिशांना हटवा आणि नंतर बाकीच्या आपण समाज सुधारणा करू असं म्हणत टिळक होते. म्हणून ते लढाई करत होते म्हणजे लढत होते. तर आगरकरांना वाटायचं की नाही पहिला ते आहेत म्हणून आपण थोडंफार तरी डेव्हलपमेंट करतोय. परंतु समजा तसं जर काही नसतं तर या गोष्टी आपण अजूनही पारतंत्र्यातच असतो. या सामाजिक रूढी परंपरा जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपल्या आपल्या म्हणजे सगळ्यात सुधारणा होणार नाहीत, असं आगरकरांचं म्हणणं होतं. हा महत्त्वाचा मुद्दा होता आणि प्रमुख कारण होतं या दोघांच्यामध्ये म्हणजे वाद होण्याचं किंवा फूट पडण्याचं. बाकी बरेच मुद्दे आहेत, की मवाळ आणि जहाल विचारसरणी होती दोघांमध्ये. आत्ता आपण डिस्कस केलेला दादाजी आणि रखमाबाईंचा खटला होता. त्याचबरोबर बालविवाह, स्त्री शिक्षण, केशवपण, परत पुनर्विवाह, धर्म आणि संमती वयाचं बिल, परत इंदोरच्या होळकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीला जे ₹700 देणगी दिली होती, याच्यावरून सुद्धा या दोघांच्यामध्ये वाद झाले होते.
त्याचबरोबर केसरी वर्तमानपत्राच्या संपादक पदावरून सुद्धा वाद झाले होते. लोकमान्य टिळक व आगरकर यांच्यातील परस्पर विवाद हे विकोपाला गेले आणि लोकमान्य टिळक संपादित करत असलेल्या मराठ्यामधून आगरकरांवर टीका केली जायची व आगरकर केसरीमधून टिळकांवर टीका करत होते. तर 1887 मध्ये टिळकांनी काय केलं, की मराठा आणि केसरी वर्तमानपत्राचे हक्क स्वतः विकत घेतले व दोन्ही वर्तमानपत्रांवर संपूर्ण स्वतःचा ताबा मिळवला आणि त्यावेळी आगरकरांना केसरीचा राजीनामा द्यावा लागला. हा केसरीचा राजीनामा दिल्यानंतर 15 ऑक्टोबर 1888 मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर गोपाळकृष्ण गोखले यांच्या मदतीने आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक सुरू केलं होतं. तर हे वर्तमानपत्र मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेत होतं. इंग्रजीमधून गोपाळकृष्ण गोखले लिखाण करत होते, तर मराठीमधून आगरकर करत होते. याच्यानंतर पंचाहूत मिशन प्रकरण सुद्धा 1890 मध्ये जे पंचाहूत मिशन प्रकरण झालं, की म्हणजे स्त्रियांना विधवा स्त्रियांना जी जबरदस्ती करून केशवापन करण्याची प्रथा होती, कायद्याने बंद करावी असं आगरकरांचं मत होतं. परंतु इथे सुद्धा हाच मुद्दा येतो, की टिळकांची ही दुसरी बाजू होती, वीक पॉइंट होता हा त्यांचा, की त्यांनी समाजातील रूढी परंपरांना घट्ट धरून ठेवलं होतं, जे की माणसाच्या काय म्हणतात त्याला मनुष्याचा विचार करण्यापेक्षा त्यांनी समाजातील रूढी परंपरांना धरून ठेवलं होतं, की त्यांचं म्हणणं होतं, की तिला कुटुंबात मोकळेपणाने वावरता येईल. त्यामुळे ही प्रथा कायद्याने बंद करू नये असे लोकमान्य टिळकांचं मत होतं आणि याच्यावरून सुद्धा पंचाहूत मिशन प्रकरणावरून सुद्धा आगरकर आणि टिळक यांच्यामध्ये खूप वादविवाद झाले होते. याच्यानंतर आहे सार्वजनिक सभेचा ताबा. 1895 हे वर्ष लोकमान्य टिळकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरलं होतं. कारण यावर्षी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक सभेचा ताबा घेतला होता. न्यायमूर्ती रानडे यांच्या सार्वजनिक सभेवर दबदबा होता. त्यांनी सार्वजनिक सभेतून लोकमान्य टिळकांनी काढून दिले. त्यामुळे बाहेर पडून न्यायमूर्ती रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना केली होती. त्याचे अध्यक्ष स्वतः न्यायमूर्ती रानडे व गोखले हे दोघं बनले होते. 1896 ते 97 मध्ये आलेल्या पुण्यातील प्लेगच्या साथीच्या वेळेस लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक सभेद्वारे प्लेगग्रस्त रोग्यांची मदत केली होती. आणि त्याच्यानंतर जे येतं काँग्रेसचं पुणे अधिवेशन 1895 याच वर्षामध्ये, की त्यावर्षी काँग्रेसचे अधिवेशन पुण्यात भरलं होतं आणि अधिवेशनाच्या अध्यक्षपदी लोकमान्य टिळकांचे बंगाली मित्र सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे होते. अधिवेशनाच्या वेळी लोकमान्य टिळकांनी न्यायमूर्ती रानडे यांना सामाजिक सुधारणा करण्यासाठी काँग्रेसच्या अधिवेशनानंतर जी सामाजिक परिषद भरायची ती भरायची नाही यासाठी धमकी दिली होती आणि या धमकीमुळे यानंतर काँग्रेसचे अधिवेशन झाल्यावर 1887 इथे काहीतरी मिस्टेक झाली 97 पासून 1887 पासून जी सामाजिक परिषद न्यायमूर्ती रानडे भरवत होते ती बंद पाडण्यात आली किंवा बंद झाली. याच्यानंतर जे प्लेगची साथ आली होती, या प्लेगच्या साथीमध्ये सुद्धा टिळकांची खूप म्हणजे रोल आहे किंवा त्यांनी तिथे त्या काळात सुद्धा खूप मदत केली आहे लोकांना. म्हणजे सिंगापूरवरून जे जहाजेमधून जे 2 उंदीर आले होते संसर्ग झालेले, या 2 उंदरांमार्फत हा आजार मुंबई आणि नंतर पुण्यामध्ये सर्वत्र पसरला होता. पुण्यामध्ये या आजाराने खूप हाहाकार माजला होता. कित्येक लोक त्यात मरण सुद्धा पावले होते. अशा भीषण परिस्थितीत लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक सभेद्वारे हा रोग ज्यांना झाला होता त्यांची खूप मदत केली आणि आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकमान्य टिळकांनी या साथीच्या रोगांमध्ये स्वतःचा मुलगा सुद्धा गमावला होता. त्याचबरोबर या साथीच्या आजाराच्या दरम्यान वॉल्टर रँड यांची प्लेग कमिशनर म्हणून पुण्याला नियुक्ती करण्यात आली होती आणि त्याने लोकांना सहकार्य करण्याऐवजी लोकांवर अत्याचार करायला सुरुवात केली वॉल्टर रँड याने. म्हणूनच टिळकांनी केसरी व मराठा या दोन्ही वृत्तपत्रामधून ब्रिटिश सरकारवर टीकेचे अस्त्र उभारले होते. त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली होती आणि याच दरम्यान त्यांनी 2 महत्त्वाचे लेख लिहिले होते जे अतिशय गाजले होते. टिळकांचे 2 लेख आणि हे आयोगाने विचारले एक्झाममध्ये खूप महत्त्वाचे आहेत. राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे. राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे हे एका लेखाचं नाव आहे. तर दुसऱ्या लेखाचं आहे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का.
सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का? केसरीमध्ये लिहिलेल्या या स्फोटक लिखाणाबद्दल लोकमान्य टिळकांवर देशद्रोहाचा खटला सुद्धा भरवण्यात आला आणि लोकमान्य टिळकांना 1.5 वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. अशा प्रकारे बॉम्बे प्रांतातील पहिले राजकीय कैदी म्हणून लोकमान्य टिळक ओळखले जातात. यात सुद्धा त्यांनी तिथे सुद्धा म्हणजे नाव हे केलेलं आहे त्यांचं. पहिले राजकीय कैदी म्हणून लोकमान्य टिळकांना ओळखलं जातं. लोकमान्य टिळकांच्या अटकेच्या निषेधार्थ मुंबईच्या कापड गिरणी मजुरांनी बंद किंवा संप पुकारला होता. याच्या आधी याच्या आधी बऱ्याच घटना घडल्या. त्यावेळी म्हणजे मजुरांचा कुठे जास्त सहभाग दिसत नाही. परंतु ज्यावेळी लोकमान्य टिळकांना अटक करण्यात आली, त्यावेळी कापड गिरणी मजुरांनी बंद आणि संप पुकारला होता. तर यावेळी रशियन क्रांतीचे जे जनक म्हणून संबोधले जातात व्लादिमीर लेनिन. तर यांनी एक वाक्य म्हणजे एक सेंटेन्स दिलं होतं, की "धिस वॉज फर्स्ट पॉलिटिकल ॲक्शन ऑफ इंडियन वर्किंग क्लास." की हे पहिलं असं आहे, की जेणेकरून तिथे मजुरांनी आपला सहभाग नोंदवला आहे. याच्यानंतरचा मुद्दा येतो वंगभंग आंदोलन. याच्यामध्ये सुद्धा टिळकांचा खूप मोठा वाटा आहे. तर वंगभंग आंदोलन सुरू होण्याच्या आधीच लोकमान्य टिळकांनी स्वदेशीचा स्वीकार करण्यासाठी 1903 मध्ये पैसा फंड आंदोलन उभं केलं होतं, की ज्याचा उद्देश होता स्वदेशी उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी पैसा उभारणी करणे. या फंडातून लोकमान्य टिळकांनी अनेक जणांना विदेशात विशेषतः विशेषतः जपानला उद्योगधंद्यांचे ज्ञान घेण्यासाठी पाठवलं होतं. लोकमान्य टिळकांनी काँग्रेसने चतुरसूत्री स्वीकारावी यासाठी दबाव आणला होता. म्हणूनच दादाभाई नौरोजी यांनी 1906 च्या अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळकांच्या सल्ल्याने ती पारित केली होती. जी चतुरसूत्री आपल्याला माहीत आहे, स्वदेशी आणि स्वराज्य. अजून 2 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. स्वदेशी उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी लोकमान्य टिळकांनी मुंबईमध्ये स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स याची सुद्धा स्थापना केली होती. पुन्हा सांगते, स्वदेशी उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी लोकमान्य टिळकांनी मुंबईमध्ये स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स ची स्थापना केली होती. त्यांच्याच प्रोत्साहनामुळे पुण्यामध्ये शी.एम. परांजपे व नची केळकर तसेच विनायक दामोदर सावरकर यांनी परदेशी कपड्यांची होळी केली होती. राष्ट्रीय शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी 1906 मध्ये महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचा लोकमान्य टिळकांनी 20,000 रुपयांची देणगी दिली होती. राष्ट्रीय शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी 1906 मध्ये महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाला लोकमान्य टिळकांनी 20,000 रुपयांची देणगी दिली होती. कारण अशा देणग्यांवरती आयोग कधीही प्रश्न विचारतो आणि असे महत्त्वाचे जर समाजसुधारक असतील तर नक्कीच ह्यांच्यावर एवढ्या डेप्थमध्ये जाऊन प्रश्न विचारला जाऊ शकतो. लोकमान्य टिळक व परांजपे यांनी मिळून श्यामजी कृष्ण वर्मा यांना विदा सावरकरांना शिवाजी शिष्यवृत्ती देण्यास सांगितलं होतं. त्यामुळे सावरकरांसारख्या तरुणाला लंडनला जाऊन शिकता आलं किंवा तिथे जाऊन त्यांनी ब्रिटिश विरोधात चळवळी चालवल्या. 1897 मध्ये केसरीचे संपादकीय लेख लिहिण्यासाठी म्हणून कृष्णराव खाडीलकर लोकमान्य टिळकांच्या संपर्कात आले होते आणि पुढे नंतर त्यांनी म्हणजे केसरी व मराठाचे संपादक खाडीलकर यांनाच केलं होतं आणि त्यावेळेस केसरी, नवाकाळ व लोकमान्य या वृत्तमानपत्रातून ते लिखाण करत होते. खाडीलकर यांच्याबद्दल सांगितलं. नेक्स्ट मुद्दा येतो की लोकमान्य टिळकांच्या प्रभावाने स्वदेशी आंदोलनाच्या वेळी लाल, बाल आणि पाल अशी 3 माणसांची म्हणजे त्रयी निर्माण झाली होती. लोकमान्य टिळकांना 1906 या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपत राय तर 1907 सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष अरविंद घोष यांना बनवायचे होते. मात्र मावळ्यांच्या दबावामुळे ते शक्य होऊ शकले नाही. लोकमान्य टिळकांनी बहिष्कार या तत्वाचा स्वीकार करत तो पूर्ण भारतभर पसरवण्याचा वेढा उचलला होता. मात्र ते मवाळ्यांना मंजूर नसल्याने 1907 सुरत अधिवेशनामध्ये मवाळ व जहाल अशी फूट पडली होती. हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे की जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये फूट पडण्याचं कारण काय होतं.
या फुटीचा फायदा उचलत ब्रिटिशांनी लोकमान्य टिळकांवर केसरी व मराठा या वर्तमानपत्रांमध्ये क्रांती पर्वाला प्रोत्साहन देणारे लेख लिहिल्याबद्दल देशद्रोहाचा खटला भरला होता आणि या खटल्यात न्यायाधीश दावर यांनी लोकमान्य टिळकांना 6 वर्षासाठी म्यानमारमधील मंडाले या ठिकाणी काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली होती. खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी यांनी किंग्सफोर्डच्या गाडीवर जे बॉम्ब फेकले होते, त्यानंतर खुदिराम बोसला झालेल्या फाशीच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळकांनी देशाचे दुर्दैव आणि हे उपाय टाकाऊ नाहीत, बॉम्बगोळ्याचे रहस्य इत्यादी लेख लिहिले होते. पुन्हा एकदा सांगते. खुदिराम बोसला झालेल्या फाशीच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळकांनी देशाचे दुर्दैव, हे उपाय टाकाऊ नाहीत आणि बॉम्ब गोळ्याचे रहस्य इत्यादी लेख लिहिले होते. नेक्स्ट मुद्दा येतो पुनश्च हरिओम म्हणून की लोकमान्य टिळक तुरुंगवासात असताना आयरिश लेडी ॲनी बेझंट, इथून पुढचं पूर्ण जे आहे माहिती ती खूप महत्त्वाची आहे, जे की होम रूल लीग बद्दल असणार आहे. ॲनी बेझंट ज्या थिओसॉफिकल सोसायटीच्या सर्वेसर्वा होत्या, त्यांनी भारताला स्वराज्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. लोकमान्य टिळक जेव्हा तुरुंगातून सुटले त्यावेळी या कामांमध्ये लोकमान्य टिळकांसारख्या जहाल नेत्याची मदत होऊ शकते याची जाणीव ॲनी बेझंट बाईंना झाली होती. त्यामुळे लोकमान्य टिळकांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालवले होते. मात्र त्यावेळी गोपाळकृष्ण गोखले व फिरोजशाह मेहता हे मवाळ नेते लोकमान्य टिळक यांचे कट्टर विरोधक होते. त्यांनी लोकमान्य टिळकांना काँग्रेसमध्ये घेण्यापासून वंचित ठेवले. होम रूल लीग महत्त्वाचा मुद्दा. 1915 मध्ये फिरोजशाह मेहता आणि गोपाळकृष्ण गोखले या दोन काँग्रेसमधील फिरोजशाह मेहता आणि गोपाळकृष्ण गोखले या काँग्रेसमधील 2 नेत्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे लोकमान्य टिळकांना काँग्रेसमध्ये येण्यासाठी जो विरोध होत होता तो मावळला गेला होता. आणि त्याच्यानंतर 1915च्या मुंबई अधिवेशनामध्ये सत्येंद्र प्रसाद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली लोकमान्य टिळकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. 1915ला ज्यावेळी गोपाळकृष्ण गोखले आणि फिरोजशाह मेहता यांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर मुंबई अधिवेशनाच्या वेळेस सत्येंद्र प्रसाद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली लोकमान्य टिळकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. याचवेळी ॲनी बेझंट यांनी आयर्लंडमध्ये स्वतंत्र लढ्याच्या चळवळीमध्ये जी होम रूल लीगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्याच धर्तीवर भारतात देखील होम रूल लीग स्थापन करण्याची योजना मांडली गेली. एप्रिल 1916 मध्ये बॉम्बे प्रांतात बेळगाव येथून लोकमान्य टिळकांनी होम रूल लीगची स्थापना केली. सप्टेंबर 1916 मध्ये ॲनी बेझंट यांनी मद्रास प्रांतात होम रूल लीगची स्थापना केली. तुमची आई मरण पावलेली नाही, ती झोपलेली आहे, तिला जागवा, असा महत्त्वपूर्ण संदेश ॲनी बेझंट यांनी दिला होता. मद्रास प्रांताच्या होम रूल लीगची ज्यावेळी स्थापना केली गेली त्यावेळी ॲनी बेझंट यांनी हा संदेश लोकांना दिला होता. नंतर पूर्ण भारतभर होम रूल लीगच्या शाखा स्थापन करायला सुरुवात झाली. उत्तर भारत, दक्षिण भारत याचे नेतृत्व सुद्धा ॲनी बेझंट यांनी स्वीकारले होते, तर मध्य भारताचे नेतृत्व लोकमान्य टिळकांनी स्वीकारले होते. दक्षिण भारतात मद्रास प्रांतात होम रूल लीगचे अध्यक्ष होते सर सुब्रमण्यम अय्यर, ग्रँड ओल्ड मॅन ऑफ साऊथ इंडिया. तर उत्तर भारतामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे अध्यक्ष होते. कशाचे? होम रूल लीगचे. महत्त्वाची माहिती आहे. मध्य भारतात लोकमान्य टिळकांनी जोसेफ बाप्तिस्ता यांच्या अध्यक्षतेखाली होम रूल लीगची स्थापना केली होती. तर त्यांच्या सचिवपदी नची केळकर हे होते. बेरार व मध्य प्रांतामध्ये त्याचबरोबर अमरावतीचे नेतृत्व दादासाहेब खापर्डे, यवतमाळचे नेतृत्व बापूजी अने, तर नागपूरचे नेतृत्व डॉक्टर मुंजे यांनी केले होते. होम रूल लीगचा प्रसार करण्यासाठी ॲनी बेझंट यांनी कॉमनवेल आणि न्यू इंडिया ही 2 वर्तमानपत्रे सुरू केली होती.
लोकमान्य टिळकांनी त्यांच्या केसरी आणि मराठा या दोन वर्तमानपत्रांमधून होम रूल लीगचा प्रसार केला होता. पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये जर ब्रिटिशांना सहकार्य केले तर ब्रिटिश आपल्याला त्यांच्या बदल्यात सहकार्य म्हणून स्वराज्य बहाल करेल, असे होम रूल लीगच्या नेत्यांचा विश्वास होता. लोकमान्य टिळकांनी प्रतियोगी सहकारिता ही संकल्पना मांडली होती. लोकमान्य टिळकांनी प्रतियोगी सहकारिता ही संकल्पना मांडली होती. यामध्ये ब्रिटिश सरकार जर भारतीयांना सहकार्य करत असेल तर भारतीयांनी देखील ब्रिटिशांना सहकार्य करावे आणि जरा सहकार्य केल्यास आंदोलन करावे, अशी त्यांची भूमिका होती. होम रूल लीगचं कार्य हे फक्त भारतातच नसून तर परदेशात सुद्धा होम रूल लीगचं कार्य पार पडलं आहे. लाला लजपत राय, हार्डीकर आणि के के शास्त्री या 3 हिंदू नेत्यांनी अमेरिकेमध्ये सॅन फ्रान्सिस्को येथे होम रूल लीगच्या शाखा स्थापन केल्या होत्या. लजपत राय, हार्डीकर आणि के के शास्त्री अमेरिकेमध्ये सॅन फ्रान्सिस्को येथे होम रूल लीगची शाखा. भारतीय होम रूल लीगला पाठिंबा मिळावा म्हणून सुब्रमण्यम अय्यर यांनी तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुडरो विल्सन यांना पत्र पाठवून होम रूल चळवळीला सहकार्य करावे अशी विनंती केली होती. जोसेफ बाप्तिस्ता यांनी देखील एक शिष्टमंडळ स्वतःच्या अध्यक्षतेखाली इंग्लंडला नेले व ब्रिटिश जनतेसमोर भारतीय जनतेचे प्रश्न मांडले होते. होम रूल चळवळीचे सर्वात मोठे यश म्हणजे त्यांनी मिळवलेला मुस्लिमांचा पाठिंबा होय. 1911च्या बंगालच्या फाळणीनंतर मुस्लिम लीग इंग्रजांपासून दूर गेली व हळूहळू ती इंग्रजांच्या विरुद्ध काँग्रेसच्या जवळ यायला लागली. लोकमान्य टिळक प्रणित होम रूल लीगचे सर्वात मोठे यश जर काय असेल तर बॅरिस्टर जिन्ना यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगचा होम रूलला मिळालेला पाठिंबा होता. याच्यावरती आयोग कदाचित प्रश्न विचारू शकेल. याच्यानंतरचा अशी होती सगळी होम रूल लीगची माहिती. होम रूल लीगचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे लोकमान्य टिळकांच्या पूर्ण आयुष्यामध्ये. याच्यानंतर येतो लखनौ करार 1916 मधला. 1916 मध्ये काँग्रेसचे अधिवेशन लखनौ येथे श्री अंबिकाचर मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले होते. या अधिवेशनावर सुरुवातीपासूनच लोकमान्य टिळकांच्या जहालवादी विचारसरणीचा दबदबा होता. या अधिवेशनाचे वैशिष्ट्य मावाळ आणि जहाल या गटामध्ये ऐक्य पाहायला मिळावे, म्हणजे मिळाले. पुन्हा एकदा काँग्रेस व मुस्लिम लीग या दोन संघटनांमध्ये राजकीय मागण्यांमध्ये मतैक्य झाले होते. त्याचबरोबर 1909च्या मोर्ले मिंटो कायद्यामध्ये जे मुस्लिमांना विभक्त मतदारसंघ दिले होते ते मतदारसंघ मान्य करण्यात आले. ज्या प्रांतात मुस्लिम अल्पसंख्याक असतील तेथे त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात अधिक प्रतिनिधित्व दिल्या जावे आणि जेथे मुस्लिम बहुसंख्य असतील तेथे मुस्लिमांना कमी प्रतिनिधित्व मान्य करण्यात आले होते. विधिमंडळातील जातीय विषयांवरील प्रस्तावांबाबत मुस्लिमांना नकाराधिकार या करारामार्फत काँग्रेसने मान्य केला होता, त्यांचा नकाराधिकार. याच्यानंतर आता कलकत्ता अधिवेशन 1917चं. 1917चे अधिवेशन कलकत्त्याला झाले व लोकमान्य टिळकांच्या पाठिंब्यानेच आणि ॲनी बेझंट या अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या. 1917च्या कलकत्त्याच्या अध्यक्षा. अशा प्रकारे काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष ॲनी बेझंट ठरल्या आहेत. त्याचे सचिव या अध्यक्षाचे सचिव होत्या सरोजिनी नायडू. हिंदू मुस्लिम युनिटीचा राजदूत बॅरिस्टर जिन्ना असे नायडू यांनी 1916 मध्ये त्यांना उपाधी दिली होती. या अधिवेशनामध्ये विराज शिंदे यांच्या पाठिंब्याने अस्पृश्यता निवारणाचा ठराव पारित करण्यात आला होता. या अस्पृश्यता निवारणाच्या ठरावाच्या वेळेस ज्यावेळी एक सभा भरली होती त्या सभेमध्ये एक कॉन्ट्राडिक्ट म्हणून असं मत व्यक्त केलं होतं लोकमान्य टिळकांनी. म्हणजे आपण म्हणतो ना की गोपाळ गणेश आगरकरांचं कसं म्हणणं होतं की इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार, मी जे बोलेन तेच मी करेन. पण या बाबतीत इथे लोकमान्य टिळक थोडेसे कमी पडताना दिसतात की त्यांना एकाने प्रश्न विचारला होता की तुम्ही जर देव मानणार नसाल तर मला या पेजवरती कागदावरती लिहून द्या किंवा इथे सही करा. त्यावेळी फक्त त्यांनी देव अस्पृश्यता पाळत नसेल तर मी पण देवाला मानणार नाही, म्हणजे त्यांचं म्हणणं असं की देव जर अस्पृश्यता पाळतोय तर मी पाळेन, पण देव जर अस्पृश्यता पाळत नसेल तर मी पण देवाला मानणार नाही, असं त्यांनी एक मत त्यांचं या ठरावाच्या वेळेस
म्हणजे व्यक्त केलं होतं लोकमान्य टिळकांनी. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यामध्ये सुद्धा तिथे सुद्धा लोकमान्य टिळकांचा थोडाफार सहभाग आहे. होम रूल लीगचा वाढता दबाव पाहता ऑगस्ट 1917लाच भारतमंत्री मॉन्टेग्यू यांनी पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर पाठिंबा मिळवण्यासाठी भारतीयांना स्वयंशासन देणारा नवीन कायदा पारित करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार 1919चा भारत सरकारचा कायदा, ज्याला भारत मंत्री मॉन्टेग्यू व्हाईसरॉय चेम्सफोर्ड यांच्या नावावरून मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा देखील म्हणतात, तो पास करण्यात आला. स्वयंशासन देणे अपेक्षित होते, मात्र असे काही घडून आले नाही. म्हणून ज्यावेळी हा कायदा पास करण्यात आला तेव्हा लोकमान्य टिळकांनी परत एकदा केसरी व मराठा वर्तमानपत्रातून या कायद्यावर टीका करण्यासाठी पुढचे तीन लेख लिहिले. दिल्ली तो बहुत दूर है जनाब, दिल्ली तो बहुत दूर है जनाब, हे तिन्ही लेख खूप जास्त महत्वाचे आहेत. दिल्ली तो बहुत दूर है जनाब. दुसरा लेख होता दिवस उजाडला पण सूर्य कुठे आहे, दिवस उजाडला पण सूर्य कुठे आहे. तिसरा लेख होता स्वराज्य नाही व त्याचा पायाही नाही, स्वराज्य नाही व त्याचा पायाही नाही. 1919च्या कायद्यानुसार होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाग घेण्यासाठी लोकमान्य टिळकांनी लोकशाही पक्षाची, डेमोक्रेटिक पार्टीची सुद्धा स्थापना केली होती. हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. 1919च्या कायद्यानुसार निवडणुकांमध्ये भाग घेण्यासाठी लोकमान्य टिळकांनी लोकशाही पक्षाची, डेमोक्रेटिक पार्टी याची स्थापना केली होती. त्याचबरोबर शिक्षणामध्ये चळवळ संघटना या पक्षाचे 1908 मध्ये लोकमान्य टिळकांनी मद्यपान निषेध चळवळ सुद्धा चालवली होती. 1908 मध्ये मद्यपान निषेध चळवळ. परत आयोगाने विचारलेल्या एका प्रश्नाचा मुद्दा आहे की व्हॅलेंटाईन चिरोल या ब्रिटिश पत्रकाराने 1905 मध्ये भारताला भेट दिली होती, तेव्हा त्यांनी लोकमान्य टिळकांना आपल्या द इंडियन अर्नेस्ट या पुस्तकामध्ये भारतीय असंतोषाचे जनक संबोधले होते. याविरुद्ध लोकमान्य टिळकांनी इंग्लंडच्या न्यायालयात तक्रार नोंदवली होती, परंतु टिळक हा खटला हरले होते. तर अशा प्रकारे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे सिंहगर्जना करणारे टिळकांनी बेळगाव या ठिकाणी ही जी सिंहगर्जना आहे ती बेळगाव या ठिकाणी घेतली होती, ही सिंहगर्जना. व नंतर लखनौ अधिवेशनात देखील त्यांनी या शब्दांचा पुनरुच्चार केला होता. तर अशा प्रकारे लोकमान्य टिळकांची म्हणजे खूप मोठे युगपुरुष आहेत. यांची माहिती वाचेल तेवढी कमी आहे आणि यांना कोणी कोणत्या उपाध्या दिल्या आहेत किंवा ते दिलं आहे ते माझं झालेलं नाहीये. सर ज्यांना ॲड ऑन करायचं असेल तर करू शकता आणि ठीक आहे. थँक्यू.